परदेशी बाई सोनिया गांधी माझ्या देशावर राज्य करते, माझ्या देशातले सगळे नेते तिच्यासमोर झुकतात, एका परदेशी बाईसमोर झुकतात, याचा राग मला होता। त्यामुळे 2008मध्ये मुंबईच्या गोरेगावमध्ये सोनिया गांधी यांची सभा होती। गोरेगावला काँग्रेसचं महाधिवेशन होतं। महाराष्ट्र राज्यातले जवळपास 50,000 पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी जमले होते। त्या ठिकाणी हा सकाराम खुरपे जाऊन त्या ठिकाणी ही काँग्रेसची विदेशी बाई सोनिया गांधी आमच्या राज्य करते याचा विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी काय काँग्रेसच्या अधिवेशनात जाऊन त्या ठिकाणी सोनिया गांधी सभा चालू असताना एका मिनिटासाठी का होईना सोनिया गांधीला काळा झेंडा दाखवून पहिल्या रांगेमध्ये जाऊन सोनिया गांधीला काळा झेंडा दाखवून त्या ठिकाणी सोनिया गांधीची सभा एका मिनिटासाठी का होईना थांबली होती। त्यावेळेस त्या ठिकाणी जमलेले काँग्रेसचे 50,000 पदाधिकारी माझ्यावर तुटून पडले होते। मी जीवाची पर्वा त्या ठिकाणी काय केली नव्हती। काँग्रेसचा विरोध माझ्या रक्तामध्ये होता। एक विदेशी बाई माझ्या देशावर राज्य करते याचा राग क्रोध माझ्या डोक्यामध्ये भरलेला होता। त्यानंतर मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, पुन्हा सोडण्यात आलं। त्यानंतर त्या ठिकाणी विलासराव देशमुखांचं माझे लातूरचे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री त्यावेळेस त्या ठिकाणी होते। त्यानंतर विधान भवनासमोर जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसला विरोध करण्यासाठी काँग्रेस व्यवस्थित राज्य करत नाही आहे, विद्यार्थ्यावर अन्याय करत नाही आहे, जे शिक्षण देशाला घडवू शकतं त्या शिक्षणाचा वापरच देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी, देशाला बर्बाद करण्यासाठी करते, हा विरोध दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान भवनासमोर जाऊन चाकू घेऊन 2008मध्ये मी काँग्रेसचं सरकार उलथून टाकण्यासाठी त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी आत्महत्येचा स्टंटसुद्धा केला होता। त्यानंतरही मी शांत बसलो नाही। 2008पासून 2014पर्यंत महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय विद्यार्थ्यांना जागृत करत होतो। शिक्षण जे देशाला घडवू शकतं त्याच शिक्षणाचा कचरा करून वाटेल पैसे कमवण्यासाठी काय वाटेल त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला DED कॉलेज, BEd कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज देऊन, पॉलिटेक्निक कॉलेज देऊन अगदी काय विद्यार्थ्यांचा कचरा करते, कचऱ्यासारख्या डिग्र्या वाटल्या जात आहेत आणि यातून काय माझ्या देशाचं भवितव्य उद्ध्वस्त होतं आहे। म्हणून आपल्याला काँग्रेस नको, म्हणून काय महाराष्ट्र राज्यभर 2008पासून 2014पर्यंत अक्षरशः रस्त्याने फिरत होतो, प्रत्येक कॉलेजमध्ये फिरत होतो, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आंदोलन करत होतो। आज हा तुमचा काय अशोकराव चव्हाण आज भाजपमध्ये आलेला आहे, पण त्या ठिकाणी काय काँग्रेसमध्ये असताना तो मुख्यमंत्री होता। मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी काय त्याच्या जिल्ह्यात नांदेडमध्ये त्याचं जे शासकीय विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाला हजारो विद्यार्थी घेऊन त्या ठिकाणी त्या अशोक चव्हाणला घेराव घातला होता। तो मुख्यमंत्री होता पण त्याला काय बोट करून अशोकराव चव्हाण नीट कारभार करायचं नाहीतर निघून जायचं अशा पद्धतीने अशोकराव चव्हाणला मी धमकी दिली होती। हे काय सगळे परदेशी होते, यांची भीती काय वाटली नाही। अगदी काय विरोधकाशी लढताना काय थोडी काय स्वतःला काय भीती वाटत नव्हती। त्यानंतर 2014मध्ये आपलं राज्याला आपलं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनला, याचा आनंद झाला। त्यानंतर माझी आंदोलनं थांबली। पुन्हा काय महाविकास आघाडीचं सरकार आलं, हे फसून सरकार आलं। आज तुम्ही माझ्या यूट्यूबवर बघू शकता महाविकास आघाडी जेवढे मंत्री होते त्या सगळ्या मंत्र्याला मी शिव्या घातलेल्या आहेत। पुन्हा काय आपलं सरकार आलं, पुन्हा शांत बसलो। पण काय आज मला स्वतःला सांगताना काय लाज वाटते की ह्या काँग्रेसशी विरोधात लढताना विचार केला नाही मी, पण जेव्हा आपल्याच घरातील माणसासोबत लढण्याची वेळ येते तेव्हा अक्षरशः काय माणूस हतबल होतो। आज या अभिमन्यू पवारला ह्या देवेंद्र फडणवीसने त्याचं काहीही राजकीय अस्तित्व नाही आहे, फक्त तो पिया आहे म्हणून त्याला आमदार केलं। आज माझ्या गावातील माता भगिनींना काय रॅशन व्यवस्थित मिळत नव्हतं, अगदी भिकाऱ्या पलीकडे परिस्थिती करून माझ्या माता भगिनींना रॅशन दिलं जात होतं। त्या ठिकाणी जाऊन मी काय विरोध केला तर या अभिमन्यू पवारने या रॅशन माफिया त्या ठिकाणचा अशोक कोराळे नावाचा रॅशन माफिया आहे, तो रॅशन माफिया आणि 8-10 गुंड पाठवून या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने माझ्यावर हल्ला केला, माझा खून करण्याचा प्रयत्न केला।
त्या आडधाड गुंडामार्फत पूर्ण माझ्या गावातील प्रत्येक नागरिकावर दहशत निर्माण केली. अशी परिस्थिती निर्माण या आमदाराने केली. याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस थांबतोय. त्यामुळे आज या ठिकाणी मी या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे. हे मागे दिसतंय ते भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे. या कार्यालयासमोर आलेलो आहे. या ठिकाणी आंदोलन करेन, अमित शहाची भेट घेईन, वेळप्रसंगी या ठिकाणी जीव देईन, पण अभिमन्यू पवारला मी काय सोडणार नाही. अभिमन्यू पवार हा भारतीय जनता पार्टीचा विचार नाही आहे, हा काँग्रेसी प्रवृत्तीचा आहे, हा भ्रष्ट प्रवृत्तीचा आहे. अगदी काय देश बर्बाद करणारे, देशाला उद्ध्वस्त करण्याची प्रवृत्ती असणारे मुस्लिम सट्टामटका माफिया, दहशतवादी प्रवृत्तीचा मुस्लिम सट्टामटका माफिया माझ्या गावातील दाऊद सय्यद याला हाताशी घेतो, देश बर्बाद करणारा हाताशी घेतो आणि राजकारण करतो. या दाऊद सय्यदला हाताशी घेऊन माझ्यावर खुनाचे हल्ले केले. मागच्या 2 वर्षापासून हा अभिमन्यू पवार माझ्या खुनाचा प्रयत्न करतो. मी मृत्यूला घाबरत नाही आहे, पण एक सट्टामटका माफियाच्या हाताने, एका रॅशन माफियाच्या हाताने मी मरू शकत नाही आहे. त्यामुळं मी काय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी उपोषण करेन, या ठिकाणी अमित शहाची JP नड्डा यांची भेट घेईन आणि हे त्यांच्यासमोर मांडेन. जर त्यांनी व्यवस्थित ऐकलं नाही तर माझ्याच पक्षाच्या या ऑफिससमोर मला जीव द्यायची वेळ जरी आली तरी जीव या ठिकाणी देईन. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही परिस्थिती पुन्हा माझ्यासारख्या कुठल्याही देशातील कार्यकर्त्यावर येऊ नये. अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी काळजी घ्यावी ही माझी विनंती आहे. या ठिकाणी भाजपचं कार्यालय आहे, राष्ट्रीय कार्यालय आहे भाजपचं. या ठिकाणी मी त्या ठिकाणी आलेलो आहे. भाजपचं राष्ट्रीय कार्यालय या ठिकाणी आहे.